जाता जाता तुम्हाला सांगतो, कोणी व्यसन करू नका, कोणी दारू पिऊ नका, कोणी व्यसनात जाऊ नका. आमच्या गावामध्ये घडलेली घटना आहे. गावचा पाटील होता, 3 एकर जमीन होती, 50 क्विंटल कापूस झाला. त्या पाटलाकडे आम्हा पैसे आले. पाटील हळूहळू व्यसन करायला लागला. व्यसना नादात पाटलाने 1 एकर जमीन ऐकली, 2 एकर ऐकली. 3 एकर जमीन ऐकून पाटील मोकळा झाला. आता ह्याच्या त्याच्या घरी जायचं, बोलायचं, दादा मला दारू प्यायची, तो मला पिण्यासाठी पैसे द्या. दारू प्यायचा आणि घरून आपल्या बायकोला मारायचा. एका दिवशी मात्र अख्खं गाव वैतागलं त्या पाटलाला. तो पाटील गावाच्या चावंटीवर बसलेला आहे. काय करावं समजत नव्हतं. त्या पाटलाकडे दारू प्यायला पैसे नव्हते. तिकडून एक माणूस येत होता. त्या माणसाला सांगितलं, दादा मला दारू पिण्यासाठी 5,000 रुपये पाहिजे, दादा तुम्ही मला देणार का? पाटील तुम्हाला 10 रुपये पाहिजेत ना पाटील? एक काम करावं लागेल पाटील, तुमची बायको हापशा पाणी भरण्यासाठी आलेली आहे ना, जा तिच्या कंबरड्यात लाद घालून दाखवा. आणि तुम्ही जर तुमच्या बायकोच्या कंबरड्यात लाद घातले ना, तुम्हाला 10 रुपये नाही, तुम्हाला 100 रुपये देणार. पाटील धावत धावत गेला. कसला विचार करता बायकोच्या कंबरड्यात लाद घातली. बायको खाली पडली. खाली पडल्याच्या नंतर बायको बोलायला लागली, असं काय चुकलं होतं माझं? सांगा ना, असं काय चुकलं होतं माझं? आता मला जगायचं नाही. पाटलाला वाटलं की 4 चौघात बोलतेस म्हणून पाटलाने आपल्या बायकोचे हात उचलला आणि पाटील बायकोला मारायला लागला. मारता मारता त्या पाटलाचा हात त्या जीर्ण झालेल्या साडीकडे गेला. भर चौकात पाटलाने आपल्या बायकोची साडी फाडली. ज्यावेळेस साडी फाडली ना, त्यावेळेस ते बोलायला लागले, देवा असं काय चुकलं होतं माझं? माझ्या नशिबी दारू पिदाडच घातलं देवा. सांग ना, असं काय चुकलं होतं? आता मला जगायचं नाही. ती घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर तिकडे 5वीचा मुलगा आला. आईला विचारू लागला, आई काय झालं गाई? आई बाबाला मारलं का गाई? आई थांब, मला थोडं फोटो दे आई, मी बाबाकडे बघतो गाई. आई लढू नको ना गाई. 4 वर्षाची 4थीला असणारी मुलगी शाळेतून घरी आली आणि आईला बोलायला लागली, आई काय झालं गाई? आई सांग ना आई. बाळांनो, तुमच्या बापानं भर चौकात मला मारलं. बाळांनो, भर चौकात मला मारलं. आता मला जगायचं नाही. रात्रीचे 8 वाजले. मुलांना काहीतरी खाऊ घालावं. गोडधोड केलं. मुलांना खाऊ घातलं. भले खुशीमध्ये 2 लेकरं घेतले आणि माय झोपी गेली. रात्रीचा 1 वाजता. मुलं झोपी गेले. मुलांच्या लक्षात नव्हतं आपले लढत होते. बिचारा लेकरे, काय कळणारे लेकराला त्या. आई रडायला लागली. 1 वाजता होता. 1 वाजता घरामध्ये इंद्रेचा डब्बा होता.
हातामध्ये एंड्राचा डब्बा घेतला आणि दडत दडत ते तोंडात ओतून घेतली. ती रात्रभर ते तडपडून ते मरणाला प्राप्त झाले. आई मेली. रात्र झाली, सकाळ झाली, मुलगी उठली आणि आईच्या प्रेताच्या जवळ गेली. आईला विचारू लागली, आई काय झालं गाई? आई उठ ना गाई. तिकडून 5वीचा मुलगा आला. आईला विचारू लागला, आई उठ ना गाई. आई काय झालं गाई? मला बाळा म्हणून हाक मार ना गाई. आई दुरस घरातले सगळे झोपलेले असायचे. आई तू उठलेले असायची. आज घरातले सगळे उठलेले आहेत तर झोपले का गाय? आई सांग ना. आई सांग ना, मला बाळा म्हणून हाक मार ना गाय. बाळा आई म्हणून किंकाळी मारले. त्या किंकाळी मारण्याचा आवाज त्या शेजारच्या मावशीकडे गेला. ती शेजारची मावशी धावत धावत आली. दोन्ही मुलांना कुशीत घेऊन सांगायला लागली, बाळांनो आजपासून तुमच्या इथं तुम्हाला कधीच बोलणार नाही. बाळांनो आजपासून तुमच्या इथं तुम्हाला कधीच बोलणार नाही. मेली. मुलाने आज्ञा दिला. आज्ञेच्या नंतर मुलगा घरी आला. 1 महिना झाला. 2 महिने झाले. बघता बघता पोळा जवळ आला आणि त्या पोळ्याच्या सणाच्या दिवशी तो 5वीचा मुलगा गावच्या पाटीलकडे गेला. पाटलाला सांगितलं, पाटील माझ्या घरामध्ये माझी 10 वर्षाची माझी 4थीला असणारी माझी बहीण आहे पाटील. मग काय करू पाटील? एक काम करा ना पाटील, मला तुमचे पोळ्याचे बैल धरू द्या ना पाटील. काय रे बाळा? पाटील माझा बाप दारू पीत फिरतो पाटील. त्या दारूनं माझी माय मेली हो पाटील. त्या दारूनं माझी माय मेली. एक काम करा ना पाटील, मला तुमचे पोळ्याचे बैल धरू द्या ना पाटील. अरे काय बरा पाटील, मी जरा तुमचे पोळ्याचे बैल धरले ना पाटील, तुमच्या घरातले लोक मला 2 पोळे देतील पाटील. त्याच्यामधले 1 पोळ मी माझ्या बहिणीला घेऊन जाईल पाटील आणि त्याच्यामधले 1 पोळी मी माझ्या बहिणीला चालू करेल पाटील. आणि ज्याला माय नसते ना त्याला मायची किंमत कळत नसते. आणि त्याचा बाप जर व्यसनी असेल ना, याचा बाप व्यसने, ह्याचा बाप दारू पिणार आहे. घरी जाऊन त्या मुलाला विचारा त्या बापाचं दुःख काय आहे. म्हणून सरकार माय बाप एवढा उपकार करा, ह्या दुकानात तरी दारू देऊ नका. हाय ते दारू कोणती उगताय याचं ध्यान ठेवा साहेब, याचं ध्यान